पाटील हे पाहून घे, त्या ड्रायव्हरनं काय केलं हे पाहून घे तुझ्या डोळ्यानं. असे धंदे करत असतात काय? त्या ड्रायव्हरला काय करायला लागते? काय धुरे फोडून राहिला? काय उगं कामं करायची गरज आहे का? 200, 400, 500 तुला जास्त भेटले का रे? राजा बरोबर नाही राजा पाटील. पहा ना केवढा मोठा धुरा फोडला. डायरेक्ट नामदेव भाऊच्या वावरातून ट्रॅक्टर आणलं ना. पहा ना, हे बरोबर आहे काही? नाही मी झुमऱ्याले बोलतोच, पण कसं आता हा मालक आता या मुंशीराम भाऊन म्हटलं असेल त्याले, कांदा लावला असेल इकडे हान इकडे हान, तो वैतागला असेल त्याने हाणलं. मग आता कसं आता वावरावाल्या मालकानं म्हटल्यावर तर कसं आम्हाला ट्रॅक्टरवाले ऐकाच लागतील कधी कधी. पण हे पाहिणं जरासं धुऱ्यात जोडून हा ना आपण, धुऱ्यात डायरेक्ट कचकनी वावरात येऊन राहिला ट्रॅक्टर पाहिजे तुझ्या डोळ्यानं. पाय तू तुझ्या डोळ्यानं पाहतो तुला दिसते की नाही? राजा पाटील पहा ना, हा धुरा कुठे राहिला आणि वावरात ट्रॅक्टर कुठे आणलं? बरोबर आहे काय झुमऱ्याचं? बरोबर नाही ना. म्हणजे भाऊ हे मला सारं दिसून राहिलं की बा हे कसं ट्रॅक्टर हाणलं, धुरा फोडला, धुरा राहिलाच नाही. पण कसं आता कसं ट्रॅक्टरवाल्याची गलती नसते त्याच्यामध्ये, मालकानंच म्हटलं हान हान, तर कसं विषय तो आहे ना. नाही तर मग काय असं आम्हाला काय करावं लागतं हो बा? हा मुंशीराम भाऊ बोगस आहे ना. मुंशीराम भाऊनं हे केलं असेल ना. मुंशीराम म्हणे त्या ड्रायव्हरले गु खाईन का मग तू? त्याला समजत नाही, अक्कल नाही का की लेक कसं 2 जणांचा धुरा असते. हा मुंशीरामला म्हणून राहिला आपल्याला की धुरा फोड धुरा फोड. त्या ड्रायव्हरनं हाणायला नव्हता पाहिजे ना, फोडायला नव्हता पाहिजे धुरा. तो का शेण खायला गेलता कुठे? गेलता कुठे शेण खायला? नामदेव भाऊ तुम्ही जे बोलून राहिले ते सारं खरं आहे, पण कसं ड्रायव्हर प्रेशर आले करावंच लागते ना बापा काम. नाही तर मग कसं आता काय सांगावं तुम्हाला. हा मुंशीराम भाऊ एवढा बोगस आहे, आता काय सांगावं तुम्हाला. या मुंशीराम भाऊ नांदाच लावला असेल ना त्याले. त्या झुमऱ्याले असं माणुसकी समजून सांगतो ट्रॅक्टर ड्रायव्हरले, असं अगो कामं करू नको म्हणा, नाही ढोंगणार लाथा खायची. नाही मी रिपोर्ट देईन पोलीस स्टेशनला. ट्रॅक्टरवाल्याला पहिले देईन. तुझे माझे संबंध चांगले आहेत म्हणून मी अदलो गेले पोलीस स्टेशनले. पण ह्याच्या पुढे जर अगोपणा जर काही केला तर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाईन आणि ट्रॅक्टरचा रिपोर्ट देईन डायरेक्ट. नंतर मग काही टेन्शन घेऊ नका. मी आत्ता ज्याला समजून सांगतो, आता त्याचे कान उचलतो भडविजायची. तो अगो कामं बरोबर नाही हे. आज तुमचा उद्या माय नाही समजून सांगतो मी त्या झुमऱ्याला. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. नामदेव भाऊ तुमचा एवढा मोठा धुरा बोलला राजा, तरी तुम्हाला पाणी नाही येत राजा. काय माणसं आहे तुम्ही? कचकन द्या घरी द्यायला पाहिजे, त्या मुंशा गच्चंडी पकडायला पाहिजे मी ना. तुम्ही टिसा बडबड करून राहिले. नामदेव भाऊ काही भांडणं करू नका तुम्ही. मी देतो पद्धतशीर करून, बरोबर देतो करून. ते तू काल सांगून राहिला म्हणे. आता शेजारी आम्ही पाहून घेऊ आता काय तर. सायच्या मुंशा 2 कानफट्ट्या मारतो घरी जाऊन मायले त्याच्या. कोकणीला मा धुरात फोडते काय बिनला जमाना. एक दिवस वावरात नेला धिंगाणा गेला यानं. अरे गड्या शिवला चाल बरं, चाल त्या हराम खोऱ्या बद्या घरी चाल. हो चला चला. मायले मुंशा सायच्या धुरे फोडतो का? थांब आज तू या बजेटच बसू तुम्ही. आहे राजा पाटील या झुमऱ्यान भांडणं लावले राजा. सळेल गोष्ट आहे धुऱ्याची. पण या तुमच्या गळ्याले ट्रॅक्टर ड्रायव्हरले झिंगलेला गहूपणा करायला काही गरज नव्हती ना. धुरा फोडायची बरोबर नाही पान कुठून आणलं तर दिसून राहिलं आपले पान धुरात नाही राहिला ना. करतो गड्या हा पोऱ्या झुमऱ्याले जगूपणा कुंडाला. चाल बरं याले पाहू बरं, चांगली सटक काढतो साई चांगली. चाल बरं तुम्ही त्या झुमऱ्याला पहा. मी या नामदेव भाऊच्या मागं जातो. नाही नामदेव भाऊ कसं गपकेच मारीन द्याले, हबळ्यात मारीन 2-4 मुंशीरामच्या फालतू कसं भांडणं वाढते. मला हे पहिले मोडू द्या, तुम्ही इकडे पहा. बरोबर मी झुमऱ्याला पाहतो, तू हे पाय. हे भांडण नको होती इकडे. हो गणा मुंशा येणार आहे बाहेर ना. काय घरात दबला आहे बाहेर? अरे हो ना मी काय झालं तुला? मुंशा करू राहिला ते एवढा हो मी. तू एवढा हो का? आजवर सुद्धा ते एवढा नाही. तो धुरा कोण फोडला तू ना? कोण फोडला? मस्ती आला का तू जास्त? मस्ती आला का सांग ना. हो गड्या मी कोणता धुरा फोडला तू? या काय खोटा बोलतो रे? खोट्याची पैदास. खरं बोलणं. माझ्यावर सुद्धा तू धुरा फोडला ना. माझ्या भावाला ट्रॅक्टर आणलं ना तुला. लाज नाही वाटत का तुला? बेसरमान वरून म्हणतो मी कुठे धुरा फोडला? बिन लाजा वाना घ्या. खरं बोलणं. गड्या तू काय बोलून काय लागला नामदेव रे? हो मी वावरात नाही शिवरात नाही लेगा 2 दिवस झाले गावात जायला होतो. काय बा माणूस आहेस तू? मी धुरा फोडला काही बोलतो लेगा, काही मनात पडीन ते का भूत घुसला का तुझ्या अंगात? खोट्या खाणीच्या खरं बोलणं रे डुकराच्या पोळच्या. खरं बोलणं. माझर धोदा तुला धुरा फोडला ना माया कच मारा ट्रॅक्टर आणलं तुला. वरून तू खोटा बोलून राहिला भडवीच्या. लाज वाटते तुला बेसरम खाणीच्या?
सांगा बा मी गावात आलो तर हा मला साधून राहिलो ना काही लाज वाटते तुला हा बेसरमा तुला एवढा हो का मी हा तुझ्यापेक्षा मोठा काही मानपान काही हा आता कसं मी हा ट्रॅक्टर सांगेल होतो बा मावावरात त्याला म्हटलं होतं पणजी मारून घेतो बा आता त्यानं फोडला असेल तर काय मी काय करू हा मला काही दोष आहे का त्याच्यामध्ये सांगा बा मी तर गावात आलो होतो लग्न गावात जायला होता म्हणून राहिला तू लुच्च्या. अरे वावरात होता ना तू वावरात होता ना भडवीच्या पाटला ट्रॅक्टर होतो ना तुझ्या वावरामध्ये झुमऱ्यान धुरा फोडला ना हा सारा तिकून पत्ता काढून आलो ना तुझ्या तू म्हातार होता तरी खोटाच बोलूच राहिला तू गळ्या खेट्ट मारायच्याच लायकीचा. मारे डुकरा मार ना नामे मारे नामे मार मला खेट्ट मारून दाखवतो मायले तुया हा दरवर्षीचा रोना सायचा याचा डुकराचा हा दरवर्षी चमल्या कुदत तिथे मादारी दरवर्षी हा हा फोडला तुरा काय उपट माय उपट तू आता उपट रे जाय त्याच्यावर काय हलकं भारी होतं नाम्या करून घे काय आमचे उपटा लागतात का सांगा लागते का तुले सांगा लागते का बाबू आजच्या आज तुमचं धुरा ठीक केला तर बरं अजून उद्या पाहिजे तू काय आहे तर तुले कसं पुढे पेरणी करणे मुश्किल वरून नाही नामदेव मग हा 2 एकर इकडलं की तिकडे हा काही मग कमी नाही मुंगडी तुझ्याच्यान जे काही हलकं भारी होत असेल नाम्या करून घे काय आहे तर हा म्या धुरा फोडला आता डायरेक्ट त्या तोंडावर सांगून राहिलो काय करायचं असेल ते करून घे होत असेल ते हलकं भारी करून आहे जाय निघडू चल माझा नको बरोबर भाऊ जाऊ द्या भांडण ना करू. मुंशीराम भाऊ शोभलं नाही राजा पण तुमच्या वयाले राजा हा तुमचं वय काय तुम्ही काय कोणाला लहान लेकरासारखे घरे फोडून राहिले राजा बरोबर आहे का हे नामदेव राजा तुम्हाला शब्दान दुखत नाही तो कधीच वावरातून आळवे जा काही नाही आऊत न्या काही न्या आणि तुम्ही राजा धुरे फोडून राहिले बरोबर आहे हे. तू चमचे धंदे करू नको ना तू याचाच चला चपाटा या नाम्याचा तू काय सांगून राहिला मला हा काय सांगता तुम्ही तो कैसन जाय निघून हो दगडू बोल नको तू अजिबात नको बोलू याचं पाहिजे मी काय द्यायची कशी मस्ती जिरा लागते मला माहित आहे ना अरे भडवीची आहे मी बंद गाव चालवतो रे तू किस गली मी खसखस आहे रे माझ्यासाठी त्यासारखे तो फुकीन ओळखतो मी भडवीची आहे थांब तू तुला हिसका शिकवतोच मी आता तू धुरा फोडला ना पाहतो आता दाबून देत तुले तर चला ना म्हणजे भाऊ जाऊ द्या बोलू नका हे कुत्रे काय हे काय कुत्र्याला खायला हे काय सुद्धा आहे काय हो चाल दाखवून देऊ मी मुंशीरामानं काय हलकं भारी होते तर करून घेऊन तू पुढे काय तू येतं कर मी काय तुला भिवून राहिलो काय मग मोठ्या 2 एकर गेलो चालते मग धमक्या देते मला मग माही 5 एकर गेलो चालते मी काय कमी आहो का मग चला तर शिवलेला भेटायला घेऊन जाऊ हा आता काय म्हणे अजून काय नाही काय करते पुढे नाम्या आता मग समजीन ना शिवलेला भेटलं की सांग तिकडे ओळखले जाऊ भेटू शिवलेले आता झुंबर शेठ बोला ना पाटील ते ट्रॅक्टर चापी आण बरं माझं चाल आणि उद्यापासून मग ट्रॅक्टर चालला लिहू नको उपकार करू नको मार काय झालं पाटील काय झालं आणि काय नाही तुला काही सांगायला बसेल नाही मी अटीसा हा आण ते ट्रॅक्टर चाबी आण उद्यापासून येऊ नको तुले माझ्याकडे काम नाही कसं अगो लोक मला चालत नाही अजिबात नाही भांडं फुटलं वाटतं बा हा धुरा फोडला बरोबर नामदेवनं सांगितले नामदेवने आता चांगलं जमते बरोबर भांडं फुटलं पाटील जाऊ द्या ना आता म्या काय केलं बा राहू द्या ना बा पोट भरून राहिलं कसं आहे तुमच्या ट्रॅक्टरवर काय राजा माणसं आहे हा राहू द्या ना बा मला ड्रायव्हर नाही मला अगो लोक चालतच नाही अजिबात बी भानगोळे हा म्हणजे असं म्हणजे चांगलं ट्रॅक्टर चालवणारा माणूस पाहिजे तुझ्यासारखा अगो नाही पाहिजे शिल्लक हा लोकांच्या खोड्या करणारा माणूस नाही पाहिजे मला आता म्या काय केलं तर मला सांगू नाही राहिले बाबा म्या काय केलं तर म्या काहीच नाही केलं ना बाबा रोज ट्रॅक्टर नेतो पुसपास करू सारं म्हणजे ओके म्हणजे काम असते ना म्या काय डिझेल विकलो की काय केलं म्हणजे मला समजत नाही बा तुम्ही डायरेक्टच बोलून राहिले काय तुला सांगा लागते आहे की तुम्हाला काय अरे लुच्च्या खाणी या त्या नामदेवाचा धुरा कोण फोडणार तू ना कोण फोडला तू ना अगो काम गाड केली तुले त्या मुंशीना भाऊच्या वावरात गेलता तू वावरातच ट्रॅक्टर आणताना धुऱ्यावर काढली तुझी काशी गेली रे हा तुझी काय झळली तू धुऱ्या बंदा धुरा फोडून टाकला तू ना हरामखोरा होतल्या गोष्ट आहे का बाबा अरे बाबा मुंशी आळवा पडत ट्रॅक्टरच्या धुऱ्यावर हान म्हणे तर तो या ट्रॅक्टरच्या पुढे उठतो नाही मग जीव देतो म्हणतो ट्रॅक्टरच्या मग काय करू बाबा कसं त्याचा जीव घेतल्यापेक्षा म्हटलं बा धुऱ्या हाणायला पुरतो मग मी धुरा हाणला मग काय गलती आहे त्याच्या मा खोटं असेल तर मुंशीराम भाऊ विचारा जा तुम्ही अरे झांबल तोंड्या तो ट्रॅक्टरच्या पुढे झपला होता तर ट्रॅक्टरसाठी उभा करताना घरी चालला येता मग मी पाहिलं असतं ट्रॅक्टर आणण्याचा काय नाही इथं तू ना काले अगोपणा गेला काले धुरा फोडला त्या नामदेव भाऊचा काले फोडला
मला काही सुचलं नाही पाटील, तरी साखर सांगते मी, सुचलंच नाही ना, तो डायरेक्ट आला ना. मग म्हटलं बा चला हाणून टाकू, मग हाणला म्या. मग आता काय बा, काय सुचलं नाही म्हणतं, आता त्या दोघांचे भांडणं चालू झाले त्या धुऱ्यासाठी. लोक काहीच नव्हतं गावामध्ये, भांडण नाही, तंटा नाही, काही नाही. सायाच्या तुनं भांडणं लावले, काही गरज आहे का तुले हा धुरेन झाले फोड्याची. आपल्या ट्रॅक्टरवाल्याचं कामच नाही नसा अगोपणा करायचा. ते दोघं पायच बसतील. तर मुंशीरामनं कोपही घेऊन खणला असता धुरा. तू ट्रॅक्टरची फाळ लावायची काही गरज नव्हती तर दिसा. हा ट्रॅक्टरवाल्याचा अगोपणा करणं कामच नाही ना. हे पण माहिती काही चुकीच नाही ना, तो आडवा पडला ट्रॅक्टरच्या म्हणून. अरे मी तो आदलोक कंप्लेंट आली का आपली कोणती सांगा तुम्हाला. आदलोक मी काहीच नाही केलं ना, चांगलं चालू गेली मी ट्रॅक्टर, सांगा बा. नाही कोणताही ड्रायव्हर असला तर हेच म्हणीन माय काय चुकी होती. नाही तुम्ही तुमची चुकी कसं मान्यच करत नसताना, करत नसताना. खरं सांग बरं, त्या माझ्या शपथनं सांग मुंशीराम, तुझ्या ट्रॅक्टरच्या आळवा पळलता की 500 देईल ते मुंशीराम तुले. खरं सांग बा त्या माझ्या शपथनं. आय बा पाटील, तुम्ही शक करून राहिले बा. जाऊ द्या बा, हे घ्या तुमची चाबी, घेऊन टाकतो मी, चालला तो घरी. काय तुमचा विश्वास नाही राहिला ना आपल्या. नाही, जर ती विश्वास राहत नाही माणसा तर काम करून काही फायदा नाही, काहीच फायदा नाही. हे तुमची चाबी देऊन टाकतो मी तुम्हाला, मी चालला तो बा. खरं बोललो घे, असं भोकार येते मग तुमच्या. घ्या मग चाबी, चाललो मी घरी. खरं सांग ना, 500 घेतले बा मी ना धुरा हाण्याचे, 1000 घेतले बा धुरा हाण्याचे. मला लय ठिकाणी माहीत पडलं ना ते इमानदारी. कोणाला 200 घेतं, कोणाला 300 घेतं, कोणाला 5 चक्कर वार असलं तर मला 4 चक्कर सांगतं. लय खेप झालं नाही असं. पाटील तुमचं आपलं जमतच नाही. हे तुमची चाबी घ्या, मला जाऊ द्या. सोड चिठ्ठी, उद्यापासून आपण तुमच्या ट्रॅक्टर येणार नाही, आपल्याला सांगायला यायचं नाही. करता तुम्ही माणसा, सांगा एवढं ट्रॅक्टर प्रमाणितपणे चालवून मी तुम्ही आमचीच मारून राहिले घाणं फालतू घेणार द्यानं. आमच्या नान कोण्या काढून राहिले. मग काय करा तुमचं ट्रॅक्टर चालू. चाललो आम्ही, राम राम. पहा तुम्ही दुसरा ड्रायव्हर. अरे जाय रे मुकड्यान, चालला जा घरी जा. तुम्ही चालवलं ट्रॅक्टर का माझ्या घरी राहीन ट्रॅक्टर, स्वतः चालवीन मी. भामटे चाललोच मग, काय तुमच्या भरोशावर आहे माया की तुमच्या ट्रॅक्टरने चालू उपाशी राहणार आहो मी. नाही स्वतःला साठा ट्रॅक्टर, कोणाचे ट्रॅक्टर चालू येईल, स्वतः जाणी. अरे जाय रे मुकड्यान, जाय आणजो ट्रॅक्टर आण मग उरा आण. अशी मस्ती येईल मग मोजू. जरासं बोलला आपण की बस झालं. त्याला काहीच म्हणू नका. त्याला नुसतं त्याच्या मनानं मनमर्जीनं काम करू द्या. त्याच्या मनानं डांगरं नाचू द्या. कोणाहून पैसे घेऊ द्या. मग 4 एकर वावर आणलं तर 3 चक्राचे पैसे आपल्या हाती टेकून करू द्या. द्यायला खाऊ द्या पैसा. बोललं द्यायला खरं किंवा असं 2-3 वर्ष चालले जातात ट्रॅक्टर सोडून. मग ट्रॅक्टर चालू आले येतो नाही म्हणतात. म्हणतात तुझा ड्रायव्हर चाल, बरा गेला हा तर, बरा गेला सहायचा. काय नाम जरा काय कुरकुर करून राहिले. अरे काय सांगू सरपंच तुम्हाला, त्या लुच्च्या मुंशानं धुरा फोडला ना, धुरा. सांगा काही लाज वाटते त्याला बेसूरवाल्या. दरवर्षी हरवणार राजा काय ना काय कुठाने करत राहायचे वावरामध्ये. सांगा काय करा माणसानं. एक दिवस वावरात नाही गेलो तर तिकडे काशी केली, सहायच्यानं धुरा फोडला वा धुरा. अरे बापा नामदेरा, तुम्हालाच त्रास नाही बाबा, मली त्रास आहे त्या धुऱ्याचा. काय सांगा तुम्हाला, येऊन जाऊन मरतात लोक धुऱ्या. अरच माही शेजारी तसाच आहे ना, बिना बुडाचं मळख. त्याले सांगू थकलो बापा मी, पण तोही गडी ऐकत नाही. दरवर्षी रोन आहे, दरवर्षी. नाही आता मुंशाला दाखवतो मी कसा झटका आहे नामदेवाचा. त्यानं अजून पाहिलाच नाही ना आपला धनका. आपण म्हणतो जाऊ द्या सायाचा काय गावात रिकाम धान्य करा, गावात राहा लागते. पण लय अगोपणा करून राहिला. माझा धुरा फोडते तो. मग सांगतो त्याला आता काय तर. बापा नामदेवरा, किती काही केलं तरी सुधरत नाहीत हो बापा. हे मी काय करून नाही बसलो, माहिती केस चालू आहे कोर्टामध्ये, पण काहीच फायदा नाही त्याचा. काय फायदा आहे, काहीच नाही. आपलेच पैसे ना आपले आपण टोले घ्या, आपण शिया खा, रिकामी धंदे ते करतील. अशी कंडिशन आहे राजा, बेकार आहे. अरे या वावराच्या केसा कुठे जळ्यात बुडतात काय. नाही डायरेक्ट त्यांना आता धुरा फोडला की नाही, डायरेक्ट 2 टिपना त्या वावरातच पेरायच्या. घाट माही जे होईल ते होईल, पुढे पाहून घेऊ. मारामारी झाली चालते, कुस्तम कुस्ती डायरेक्ट. सायाचं मली तसंच करायला पुरलो, ते केस फेस टाकायला पुरली नाही. 70 वर्षात त्याचा निकाल नाही लागणार. मी तर मरतो काय, मी तदलो. त्यापेक्षा तुमच्यासारखं करायला पुरलो असतं. मला 3 टिपना त्या वावरात पेरायला पुरलं असतात. मग जमके जे होईन ते होईन. कुठे लागले होते कोर्ट आहे नाही लागे, सडेल कोर्ट आहे राजा. निकाल नाही लागत, फिकाल नाही लागत. पिढ्या खपून राहिल्या पण निकाल नाही लागून राहिले. त्या कोर्टाने आपणच कोर्ट बना लागते झटकीपट. एकाच दिवशी निर्णय, इकडल्या तिकडे. घरे फोडणाराची कांडी मोडत डायरेक्ट. बापा दोघे जण एकसारखे झाले का. नुसतं मारामारी या बाप्पा बंद करा ते. या वावरासाठी मारामाऱ्या करता काय.
काही समजत नाही ना बे धोतुरा. अरे बाबा हे डोक्यावर बसून राहिले धुरे फोडणारे. काय सांगतो तू, माझ्या शेजाऱ्याला एवढा काव आहे मले की बेजा. आपण जर एक दिवस वावरात नाही गेलो की काय ना की कुटाणा करतेस तू धुऱ्या. काय कोपीनच खोंदीन तर काही त्या ट्रॅक्टरच हानीन तर काही झाडच मोडीन. एवढा त्रास आहे मला धुऱ्या आल्याचा. सारखे झाले रे बाबा हे आता. याची खाजवला आहे म्हणून नामदेवाची खाजवला आता. हे काही ऐकत नाही. नामदेव नाही लागेल मला ओळख तळा घरी. गरम गरम आहे, थंड भर लागेल खा. बरोबर बोलून राहिले सरपंच तुम्ही. तुमचं काहीच चुकलं नाही, काहीच नाही. हे जे खाजवणार आहेत ना हे दाखवायला लागते. या मुंशाला असा आघात करणार मी आता की तो आहे म्हणजे त्याची नानी स्वप्न राहणार तुम्ही आता पाहा तुम्ही. हो चला बरं चला. ठीक आहे थांबू नका चला. घरी मावशी वाट पाहून राहील. मावशीले पावशीला घालणार चुली तिकडे मारते काय चिलो गोई. इकडे मा धुरा कोरला मा वावरात आला तो मुंशा. मध्ये या त्या मुंशाचं पाय नाही पहिले मग पाहू घरचं काय आहे तर. मग नामदेरा असं करा ना, रपकनी आपला ट्रॅक्टर घेऊन जा, 3 पाळ घेऊन जा. कप्प अर्ध वावर नागून टाका, अर्ध्या वावरात चालले जाते मुंशाच्या. मग पाहून घेऊ पुढचं पुढे काय आहे. माझं काय ट्रॅक्टर नाही, माझं काय बांधी पडली. पण आता नाही करायला पुरं. आता खाजी नाही. पेरणीच्या टाइमला डायरेक्ट त्याची या वावरात 2-3 तिथनच पेरायचे आहे आपल्याला पेरणीच्या टाइमला. आता काय करता आता खाजून काय फायदा नाही. आणि आता कसं मी त्याला वॉर्निंग देऊन आलो त्या घरून की बा ते कसं धुऱ्याचं मॅटर आहे ते निपट काय तर संध्याकाळला. आता उद्या जाऊन पाहिजे वावरामध्ये काय होते काय नाही. आणि बस पेरणी सुरू झाली की वावरात 2 तिथनं पेरले आपण. मग त्यानं जर नाही केलं तर बरं तसं करा. घाला झाडाच्या वावरात 2 तिपना सांगून 4 तिपना पेरायच्या. हो नामदेव 2 सांगून 4 पेरजा. पण चला बरं सरपंच येतो मी. हा गडी नांदात लावून राहिला. घरी चला घरी चला चला. हो या मायले दर हुशार होणार बा या धुऱ्या झाल्या का. कायच करावं. सरकारनं काहीतरी नियम बनवायला पाहिजे बा याच्यावर या धुऱ्यावर. बा माई तसंच आहे बा दरवर्षी भांडणं. आता हे नामदेवरावजी तसंच काय बा. काय करा काय माणसानं सांगा. बरं लेख मुंशीराम येऊन राहिला लेख. आता चार्जिंग करायला लागेल मुंशीरामले. नामदेव म्हणे डमुक म्हणे टमुक म्हणे बैकून न्यायला गेले. असं बैकलं नाही वातावरण गावात. भांडणं नाही झाले ना. प्रेमाने निपटलं. साधोच गेलं. कुस्तम कुस्ती व्हायला पाहिजे होती ना. कसं कुस्तम कुस्ती झाली की मजा येते गावात. कुस्तम कुस्ती थांबा आता. आज येऊन राहिला मुंशीराम. आता याला बैकून द्यायला लागेल मला. म्हणजे कसं तबलाही वाजवणं चाटी वाजवणं आपल्याला दोन्ही वाजवणं. नामदेव बी तिकडे चोपड चापड करायचा. मुंशीराम बी ये बाबा. मुंशीराम ये इकडे येऊन राहिलं माझं जिथे मुंशीराम. अरे ये रे ये बाबू ये. पाय आता तुला कसा देतो बैकून दा. कुस्तम कुस्ती करतो का आता. सगळा बरा भेटला गळा शिवला. काय म्हणत होतो ना म्या. काय म्हणे बाप्पा तोडतो खातो झोडतो असा म्हणे बा तो ना म्या. मुंशाल कुठला ठेवत नाही म्हणे. सायदा माजला म्हणे. लय झोडतो म्हणे त्याले. सोडेल नाम्या म्हणे का असं. हात लावून दाखव म्हणा त्याला लुच्चेले नाम्याले ते. अजून काय म्हणे तो बाप्पा. लय गंद शाजवल तुम्हाला त्यानं. तुमची मायबीन घेतली ना पुरी आडवी देडवी केली. काय सांगा पुरा बेकार शिव्या देतो मायली त्याच्या. अजून काय म्हणे अजून म्हणा तू. थांब आता फक्त धुराच कोरला. तिकून जर नाही पेरवलं का तुझ्या वावरात तर मग म्हणतो काय मुंशीराम नाही. मग थांबतो दाखवतो म्हणा नाम्या तुला आता लुच्च्या. काय म्हणजे नंबो आता सोडू नका. आली अंगार तर घ्या शिंगार. आता माघार घेऊ नका बरं. त्यानं कसं गावातले आपले 2-4 जण आले. तुम्हाला समजून सांगितलं त्याला समजून सांगत म्हणजे मुळलं असं नाही. मुळे आता मुळू नका देऊ. आता कसं ज्यांनी दुश्मनी डायरेक्ट ज्यांनी. आता कसं जरासा धुऱ्या राहिला अजून फोड्याचा पुराच फोडून टाका. सवानच करून टाका बिलकुल. तुमचं वावर 2-3 तिपनं त्या वावरात गेलं पाहिजे. असं काम करा आता. खाजवली तर मग आता पुरीच. तसाही तो तुम्हाला शादून राहिला. काही म्हणजे तुमचा मानपान ठेवून नाही राहिला. सारं गाव मानपान ठेवते तुमचा. नाम्या तुम्हाला उभा आडवा शादून राहिला. मायले थांबतो आता. पाहतो फक्त आता त्याच्या वावरात पेरतोच ना रे मी. पाहतो धुराही ठेवत नाही काहीच नाही. आता ज्या माझी पेरणी लागते जे होईन ते होईन पाहून घेऊ. आणि कुराड घरी सोबतच वागवतो मी आता. बस माझला तो की तोडला म्या. आणि माघार घेत नाही बे. आता त्याला दाखवतोच ना नाम्याले. आज लोक कसं आपण गरिबी काही बोललो नाही. पण त्या गरीबाचा फायदा घेतला त्यानं. आता झटकाच त्याले डायरेक्ट. माघार घेऊच नका मुंशीराम भाऊ. तुम्ही ना माघार घेतली की नाही बस तो मग खिचितात काळी. काय तर म्हणजे काय मुंशात दम होता नुसतं कसं तोंडानं वफाऱ्या हानती असं तसं. तुमची मजा घेत जाईन तो 4 चौघात. तुम्हाला माहिती कसा मजा घेते तर माणसानं हार मानली. अरे मुंशीराम का कमी आहे का तुले. मुंशीरामने माघार घेत आता मुंशीरामचा झटका शिकवते त्याला दाखवतेस ना झटका. पाहिजे तू आता कसा आहे तो दणका.
हाई मुंशीराम आहे आता. जर नाही होळे लावले तर हाई मुंशीराम नाही मग आता असे न सायाचा नाम्या असो फाम्या असो. आता नाही बदत नाही आता. आता त्या धुऱ्याचे झाडं झुडं सारच काढून टाक. सवानच बिलकुल तुला दिशीन आता. धुऱ्याचं नामो निशान नाही कुठेच नाही. कोणी सांगू शकत नाही धुरा होता म्हणून. असं करतो आता आज रात्री. तो कोप घेऊन पुरं खदून टाकतो चांगलं. रातोरात शाळा जिकडल्या तिकडे. सकाळी आले 4 लोक चौघ. का बा धुरा कुठे गेला मला काय माहित म्हणा. मी का वावरात होतो. मी का रात्री वावरात येत असतो झोपे आले. आपल्याला काही घेणं देणंच नाही म्हणा बा. या नाम्यानंच उकरला म्हणा रात्री धुरा. असं बोलायचं. आणि असं बट्टी मोडायची मग. हो असंच करतो आता. चाल मग चाल येऊ का मग मी. हो या चांगली आहे. कसं कोपई कशी आहे की नाही पुरी पाजून नाही जा बरं. नाही टिकास विकास फावडं एवढं ओके मध्ये बिलकुल. सवानच बिलकुल. हो आता तू पाय ना कसं आहे. तू फक्त पाहायचा. आज रात्री शाळा आहे ना रे. पुरा धुरा चकत. चाल मग येतो मी. तयारी करायला लागेल मला. हो या अरे घे ना दाबून आता झाली ना नाम्याची मुंशीरामची फायटिंग आता गावामध्ये. चाल आता चाल झाला घे ना आपल्याला आता तिकडे झालं घे. नामदेवच्या पार्टीत तिकडे पाहून आता काय होऊन राहिलं काय नाही. असे भांडणं असली की मला मजा वाटते गावामध्ये. चांगलं वाटते.